आज येवत येथील काळ भैरवनाथ मंदिरामध्ये WRSR कंपनीच्या विरोधात जे शेतकरी मग दौंड तालुका, हवेली तालुका आणि शिरूर तालुक्यातील जे शेतकरी आहेत ज्यांच्या शेतामधून ही कंपनी अगदी बेकायदेशीरपणे ही टॉवर लाईन नेऊ इच्छित आहे, त्याबाबत या ठिकाणी आज शेतकऱ्यांची एक मीटिंग आपण आयोजित केली होती। या मीटिंगमध्ये सर्वांच्या अनुमतीनं, सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी एक असा निर्णय घेण्यात आला आहे की या टॉवर लाईनच्या विरोधात आपण खरं तर हायकोर्टामध्ये एका बाजूने लढा देत आहोत, परंतु दुसऱ्या बाजूनं कंपनीचे अधिकारी आणि प्रशासन हे शेतकऱ्यांना वेठीस धरू पाहत आहे। सर्वप्रथम या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे की कंपनीचे लोक काय करतात की ज्याच्या शेतामध्ये प्रॉपरली टॉवर उभे राहणार आहेत अशा एका शेतकऱ्याला गाठून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत। तर आजच्या मीटिंगमध्ये प्रामुख्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपण सर्वजण या विरोधात कोर्टात आहोत, हायकोर्टात आहोत। कुठल्याही शेतकऱ्यानं या कंपनीच्या कुठल्याही अधिकाऱ्याला पर्सनली भेटायचं नाही आणि जर कंपनीनं आणि प्रशासनानं शेतकऱ्याच्या विरोधात जर काही ठोस पाऊल उचलायचा निर्णय घेतला तर मग दौंड तालुका असेल, हवेली तालुका असेल आणि शिरूर तालुका असेल या तीनही तालुक्यातील बाधित सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी एकमुठीनं उभं राहायचंय आणि त्या ठिकाणी आपल्या लढ्याला ताकद द्यायची। तर हे या ठिकाणी मी सर्व शेतकरी बांधवांना विचारतो की आपण या लढ्यामध्ये सर्वपणे लढायला तयार आहात की नाही। या ठिकाणी हा निर्णय खरं तर एक चांगला निर्णय आमच्या शेतकरी बांधवांनी घेतलाय। दुसरी गोष्ट, जसं की मगाशी त्या पिंगळे काकू आहेत ज्यांच्या शेतामध्ये अनाधिकृतपणे काम चालू करण्याचा प्रयत्न झाला, चालू झाला। खरं तर कुठलीही पूर्वकल्पना न देता त्यांच्या शेतात काम सुरू केलं गेलं, परंतु आता सर्व शेतकऱ्यांनी ठरवलं की त्यांनी संबंधित पोलीस स्टेशन, येवत पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्यावी आणि आपण सर्व शेतकरी त्यांच्या सोबत त्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्यांची तक्रार त्या ठिकाणी प्रथम देणार आहोत। अशाच प्रकारे भविष्यातही आपल्या प्रत्येक शेतकऱ्यावरती, काकूंवरती जी वेळ आली कदाचित ती वेळ आपल्या प्रत्येकावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून आपण सर्वांसाठी एक मुठीनं भविष्यातही उभं राहायचंय हे या ठिकाणी मी नमूद करतो। आणि ते तर बोललो, टॉवर वाले अधिकारी आले तर त्यांना एकतर आपलं कोर्टाचं जे आहे ते एक पत्र द्या आणि वैयक्तिक कोणी त्याच्याशी भेटीगाठीचा विषय घेऊ नका। जो काही विषय असेल त्यांना स्पष्ट सांगा, आपण कोर्टात आहोत, आपला जो निर्णय होईल तो हायकोर्टात होईल, हायकोर्ट जो निर्णय देईल तो आपण सर्व शेतकरी स्वीकारू। असं या ठिकाणी आली तर त्या शेतकरी काय व्हॉट्सअपला सोडून सगळे आणि प्रत्येकाने लक्षात घ्या, कोणाकडे येऊ द्या, त्या ग्रुपच्या माध्यमातून सर्वांना सूचित करा। येवत परिसरामध्ये तुमचे किती शेतकरी याच्यात बाधित होत आहेत? जवळपास येवत मधील 20 शेतकरी तरी टॉवरवाले ज्याच्या शेतामध्ये फक्त टॉवरचे खांब उभे राहत आहेत असे तब्बल 22 शेतकरी आणि एका खांबाच्या स्पॅन मधलं, 2 खांबामधलं अंतर 1200 फूट आहे। या प्रत्येक अंतरामध्ये किमान 5 ते 10 शेतकरी, काही ठिकाणी 20-20 शेतकरी या ठिकाणी बाधित होत आहेत। म्हणजे दौंड तालुक्यामध्ये जवळपास 50 ते 60 शेतकरी एकट्या दौंड तालुक्यामध्ये या टॉवर लाईनला बाधित होत आहेत। पुढे हवेलीमध्ये जर आलो तर ती संख्या कोर्टामध्ये आता हवेलीतले आमचे जवळपास 21 शेतकरी आहेत, आणखीनही 10-15 शेतकरी उर्वरित आहेत। पुढे विठ्ठलवाडीत जर आलो तर विठ्ठलवाडीमध्ये आम्ही कोर्टामध्ये जवळपास 40-41 शेतकरी आहोत। पुढे तळेगावमध्ये पुन्हा तीच परिस्थिती आहे, 60 ते 70 शेतकरी। म्हणजे हा संपूर्ण आकडा जर 3 तालुक्याचा पाहिला, म्हणजे टॉवर आणि तारानं बाधित होणाऱ्या क्षेत्राच्या शेतकऱ्याचा आकडा जर पाहिला तर हा 200च्या पुढे फार ओलांडून जातोय। आणि हे 200 शेतकरी हे आयुष्यभरासाठी ना याच आयुष्यासाठी तर त्याच्या पुढच्या पिढींच्या देखील भविष्यासाठी हे संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे। ही जी विद्युत लाईन आहे ही लाईन कुठून सुरू झाली आणि कुठे जाणार आहे? आमच्या माहितीनुसार ही लाईन येते कर्नाटक मधनं आणि जाते गुजरातला
आता अधिकारी इथं शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं सांगताय का बाबा ही तुमच्यासाठीच लाईन आहे, शेतकऱ्यांसाठीच आहे. मी आमच्या शिरूरच्या तहसीलदारांनी मीटिंग घेतली होती. शिरूरचे तहसीलदार आमच्या शेतकऱ्यांना ही माहिती देत होते की शेतकऱ्यांसाठीच ही लाईन आहे. त्यावेळी मी तहसीलदार साहेबांना उभं राहून थोडंसं मध्ये बोलू का विचारलं. त्यांना प्रश्न केला की तहसीलदार साहेब, तुम्ही खरं तर शेतकऱ्यांसाठी असणारे अधिकारी आहात. तुम्ही जे आता बोलला, शेतकऱ्यांना जे सांगितलं ही शेतकऱ्यांसाठी लाईन आहे, अधिकारी इथं मीटिंगमध्ये आहेत, तुम्ही त्यांना आमच्या समोर विचारा की ते आम्हाला लिखित स्वरूपात याचा पुरावा देतील का की ही लाईन शेतकऱ्यांसाठी आहे. तर त्या ठिकाणी तहसीलदारांनी, शिरूरच्या असणाऱ्या तहसीलदारांनी त्यांना प्रश्न विचारला तर त्यांची बोलती बंद झाली. त्यांनी सांगितलं की हम ये राइटिंग में नहीं दे सकते. याचाच अर्थ शेतकऱ्यांना फसवून, अंधारात ठेवून त्यांच्या मानगुटावरती पाय लिहून ही लाईन पुढे गुजरातपर्यंत असं किंवा अन्य कुठे जाणार असेल तर ही शेतकऱ्यांसाठी नसून ही लाईन नक्कीच शहर आणि उद्योग व्यवसायवाल्यांसाठी. या मनोऱ्यामध्ये जे आता इलेक्ट्रिक पोल उभे राहणार आहेत किंवा टावर उभे राहणार आहेत, या टावर मध्ये सरासरी किती जमीन जाते? सर्वसाधारण कमीत कमी 5.5 गुंठे आणि जास्तीत जास्त 7.5 गुंठे एवढा एरिया एका टॉवरला जातो. मुद्दा हा आहे, 7.5 गुंठे आणि 5 गुंठ्याचा मुद्दा नाहीये साहेब. मुद्दा खरं तर हा आहे, जर त्या समजा यांचं मला तर वाटतं 20 एकराचा प्लॉट यांचा बाधित होतोय, 21 एकरचा प्लॉट, ज्याच्यामध्ये 2 टॉवर आहेत. वास्तव हे आहे की अधिकारी हे सांगतात की फक्त तुमचं खांबापुरती जागा जाते, ती तुमच्याच नावावर राहते, ती काही कंपनी खरेदी करत नाही. पण जे असणारं क्षेत्र जे आहे हे संपूर्ण क्षेत्र तुमचं अप्रत्यक्षपणे बाधित होतंय म्हणण्यापेक्षा भविष्यामध्ये तुम्हाला तिथे काही डेव्हलपिंग करायचे असतील तर या कंपनीच्या एनओसी शिवाय त्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःचं राहायचं घर सुद्धा बांधू शकत नाही. हे वास्तव आहे. शेतकऱ्यांना ही माहिती होऊ हे लोक देत नाहीत. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना ही विनंती करतो, बाबांनो हे वास्तव फार भयंकर आहे. तुम्हाला सांगता येते आणि वास्तव आहे वेगळं. आपण त्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना आपल्याकडे पुरावे, ते सगळे पुरावे शेतकऱ्यांना सादर करून आपण त्या सर्व माहिती देणार आहोत. जे टावर लाईन मध्ये जाणार आहे, जे टावर उभे राहतात आणि जे लाईन जाते ज्या ठिकाणी टावर राहील, परंतु दुसऱ्या टावरचं ना या टावरच्या मधलं जे अंतर आहे, जे तारा गेलेले आहे त्याच्या खालचं क्षेत्र सुद्धा नक्कीच चांगला मुद्दा आहे. 2 टावर मध्ये 1200 फुटाचं अंतर आहे. तारेचा जो कॉरिडॉर एरिया आहे कंपनीच्या म्हणण्यानुसार 230 फूट रुंदीचा कॉरिडॉर एरिया तो बाधित आहे. म्हणजे 1200 गुणिले 230 फूट जर केलं, समजा त्याच्या 10 शेतकरी असतील तर ते त्यांच्या नियमानुसार असं सांगतात की 230 फुटाचा एरिया कॉरिडॉर एरिया आहे, त्याच्यामध्ये ते क्षेत्र पकडतात. मग जर समजा माझ्या शेतामध्ये जर 1000 फूट ती लाईन गेली असेल तारेची 1200 पैकी, तर 1000 गुणिले 230 म्हणजे सर्वसाधारण 23 गुंठे काय होत आहे मी त्याच्यामध्ये बाधित होतोय. आणि हे मला देणार किती आहेत नुकसान भरपाई? आजच्या गव्हर्नमेंट रेटच्या 30%. म्हणजे माझ्या विठ्ठलवाडीमध्ये आज गव्हर्नमेंट रेट निघतोय 40,000 रुपये गुंठा, त्याचा देणार हे 30% म्हणजे 13,000 रुपये गुंठा. हे मला कशाला परवडेल? हे मला परवडू शकत नाही. शेतकऱ्याला हे कुठल्याही सबबीवर न परवडणारी नुकसान भरपाई आहे. मी तर असं म्हणेल, ही नुकसान भरपाईचा विषय सोडून द्या, हे भूतच आम्हाला इथून जाऊन द्यायचं. ज्यावेळेस सर्वे चालू होता, या सर्वे चालू असताना त्यावेळेस तुम्हाला कुठली कल्पना देण्यात आली? बिलकुल नाही. हा सर्वे जो केला गेला, हा संपूर्ण सर्वे सॅटेलाइटद्वारे केला गेला. जसं की मे 11 मे 2023च्या पूर्वी हा सर्वे सॅटेलाइटद्वारे केला गेला. त्याच्यानंतर 11 मे 2023ला मराठी दैनिक पत्र पुण्यनगरी, नवभारत हिंदी आणि टाइम्स ऑफ इंडिया इंग्लिश या 3 भाषिक पत्रकामध्ये 11 मे 2023ला कंपनीनं जाहिरात दिली का बाबा या परिसरातून ही टॉवर लाईन जातीये. कोणाची काही हरकत वगैरे असेल तर पुढच्या 2 महिन्यामध्ये म्हणजे साधारण 11 जुलै 2023 पर्यंत तुम्ही संबंधित कार्यालयाशी हरकती नोंदवा. परंतु साहेब वास्तव हे आहे, या कंपनीनं शेतकऱ्याला अगदी पहिल्यापासूनच अंधारात ठेवलं. ते असं, जी वर्तमानपत्र मी तुम्हाला सांगितली ही वर्तमानपत्र 3ही ही जेवढी गावं आहेत या गावामध्ये येतच नाही. जर वर्तमानपत्रच गावात आलं नाही तर शेतकऱ्याने वाचन कुठलं केलं? हरकत घ्यायचा विषय काय राहिला? परिणामी
11 जुलै 2023 पर्यंत हरकती न आल्यामुळं प्रशासनानं त्याचा अर्थ असा घेतला की शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची हरकत नाही. मुळात तुम्हाला ते पेपरची जाहिरातच मिळाली नाही. आमच्या गावात ते पेपरच येत नाही. सगळ्यात महत्वाचा विषय साहेब हा आहे, आपल्या चॅनलच्या द्वारे मी सांगतो की हे पेपर आमच्या गावातच येत नाही. वाचन तर दूरच, गावातच पेपर नाही आला तर वाचायचा विषय काय. अचानक हे तुमच्यावर लादल्या गेलं. अगदी. त्याच्यानंतर 1 डिसेंबर 2023 शासनानं राजपत्रामध्ये शेतकऱ्यांची हरकत नाही असं गृहीत धरून राजपत्र प्रसारित केलं. तदनंतर या लाईनचं खरं काम चालू झालं. माझ्या माहितीनुसार आमच्याकडे विठ्ठलवाडीला साधारण 5 जुलै 2023 हे लोक 5 जुलै 2024 माझ्या शेताच्या कडेला हे लोक आले. मी त्यांना विचारलं, बाबा काय आहे, कोण तुम्ही? तेव्हा त्यांनी हे सगळं मला वास्तव सांगितलं आणि मग तिथनं पुढं हे सगळं भयानक वास्तव आम्हा शेतकऱ्यांच्या समोर आलं. तदनंतर आम्ही गावामध्ये ग्रामसभा घेतली, तिला तो विरोध वगैरे त्या सगळ्या गोष्टी कायद्याच्या दृष्टिकोनातून मग या सगळ्या ऑफिसेसला आम्ही तिथून पुढे पत्र व्यवहार किंवा अगदी समक्ष जाऊन अर्ज दिले. आणि आता अगदी यांनी आम्हाला 6 महिने झाले आम्हाला कुठल्याही प्रकारे आमच्या अर्जांना दाद दिली नाही, कुठलेही आम्हाला उत्तर दिलं नाही. परिणामी कोर्टात गेलो. यापूर्वी तुमचे शेतकऱ्यांची अशी एक बैठक झालेली होती. त्या बैठकीमध्ये तुम्ही निर्णय घेतलाय आणि पुढे जो निर्णय घ्यायचा आहे त्या संदर्भात बाधित शेतकऱ्यांना घेऊन तुम्ही कोर्टात गेला असं समजतो. हो नक्की. आम्ही कोर्टामध्ये आता आमचं दुसरं आर्ग्युमेंट आहे 2 जानेवारी 2024 आम्ही ऑलरेडी कोर्टामध्ये आहोत. 126 शेतकरी आम्ही कोर्टामध्ये आहोत. आणखीनही आता ज्या ज्या शेतकऱ्यांना माहिती नव्हतं, ज्यांना माहिती मिळाली आहे तेही शेतकरी आमच्या सोबत यायला तयार आहेत आणि न्यायाच्या बाजूने आम्ही ही लढाई हायकोर्टामध्ये लढत आहोत.